चला तर मुलांनो, आजचा टॉपिक आहे बहुपदीचा भागाकार। आता बहुपदीचा भागाकार येण्यासाठी आपल्याला बैजिक राशीवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या क्रिया करता आल्या पाहिजे। इयत्ता 8वी मध्ये हा टॉपिक आहे। तर बहुपदीचा भागाकार हा बऱ्याच जणांना अवघड जातो, त्यासाठी अगोदरच छोटी छोटी गणितं आली तर पुढची मोठी गणितं सोपी जातात। तर बघा, इयत्ता 8वीच्या पुस्तकात पेज नंबर 61 मध्ये दिलेले आहे। काही अगोदरची उदाहरणं दिली आहेत, ती तुम्हाला येतात का पाहतात। आता पहा, त्यात एक उदाहरण दिलं आहे 2a अधिक 3a। तर ह्यांची बेरीज कशी करणार? तर पहा, इथे दोन्हीकडे a हे पद आहे। जर यांचा गुणाकार असेल तर हा a वर्ग असं होईल, मात्र इथे काय आहे, बेरीज आहे, म्हणजेच यांच्यासोबत जे सहगुणक आहे 2 आणि 3 यांची बेरीज होणार। 2 आणि 3 यांची बेरीज आली 5 आणि a हा ॲज इट इज लिहायचा आहे। हा गोंधळ होतो, गुणाकार करताना आपल्याला a वर्ग लिहावा लागतो, तर बेरीज करताना a आहे तसा लिहायला लागतो। दुसरा प्रश्न काय आहे, 7b वजा 4b। आता इथेही सोबतची चल सारखी आहेत, म्हणून आपण b आहे तसा लिहिणार आहोत आणि 7तनं 4 गेले, राहिले 3, म्हणजे याचं उत्तर आलं आहे आपला 3b। आता तिसरा प्रश्न आहे 3p गुणिले p वर्ग। आता इथे क्रिया काय आहे, तर गुणाकाराची आहे। गुणाकाराची क्रिया करताना काय होतं, घातांकाची बेरीज होते। मग पहा, इथे काहीही सहगुणक नाही, त्यामुळे आपण 1 घेऊ शकतो। 3 आणि 1 यांचा गुणाकार आला 3 आणि घातांकाची बेरीज होते। इथे काहीच घातांक नाही, म्हणजे 1 घातांक आहे। 2 आणि 1 यांची बेरीज आली 3, म्हणजेच उत्तर आपलं आलेलं आहे 3p घन। चौथा प्रश्न आहे 5m वर्ग गुणिले 3m वर्ग। आता इथेही गुणाकार आहे, त्यामुळे 5 त्रिक 15 आणि जमलिंग करण्यासाठी दोन्ही बाजूला सेम आहे, आपण m वर्ग असं लिहून टाकतो आणि उत्तर मात्र आपल्या चुकीचं येतं। तर इथे गुणाकार असताना नेहमी घातांकाची बेरीजच करायची, म्हणून 2 आणि 2ची बेरीज आली आहे 4। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पुढचा तुम्हाला टॉपिक पाहायचा असेल तर यासाठी दिलेला व्हिडिओ नक्की पहा।